नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एसटी महामंडळाकडून जी लवकरच 17,000 पदांसाठी भरती होणार आहे, त्याच्यामध्ये एक चालक एक पद असणार आहे आणि एक सहाय्यक या दोन पदांसाठी असणार आहे। वाहक पदाचा तर आता तरी समावेश आपल्याला इथं दिसत नाही, पण याच्यासाठी परीक्षा पॅटर्नचा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे। नेमका कोणते कोणते विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम नेमका कशा पद्धतीने असणार आहे, कारण की आगामी भरतीत जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे। तर या सगळ्या गोष्टीविषयी पाहणार आहोत। बघा, आपण याच्यासाठी जे आहे तर ते मागे 2019 मध्ये जी जाहिरात आलेली होती तर तिचा आपण रेफरन्स जो आहे तर तो घेणार आहोत। 2019 मध्ये एक सरसेवा भरती आलेली होती, याच्यासाठीच जे आहे तर ते काय पद्धत होती तर ती सगळी जाणून घेणार आहोत। आगामी काळात आपल्या 17,450 पद जे आहेत तर ते असणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजे याच्यात जो काही परीक्षा पॅटर्न असेल, जे काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपण या एसटी महामंडळ भरती 2025 या ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स मध्ये जे आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत। याच्यासाठी पहिले जे 200 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फी ही कमी असणार आहे, म्हणजे आगामी काळात जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल नंतरच्या काळात मे बी फी वाढलेली असेल, म्हणून सांगतो की लवकरात लवकर ही बॅच परचेस करा। आणि बॅच जॉईन करताना जर हा GM10 कोड यूज करत असाल तर आणखी या 999च्या प्राइसवर 10% सूट जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळणार आहे। सर्व विषय असतील, अनुभव विषय शिक्षक आहेत, आपण बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आपणच सिलेक्शन देतो सरसेवेमध्ये, आणि सोबत तुम्हाला टेस्ट PPT नोट्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते मिळणार आहेत। फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। हा नंबर आहे आपला, इथं देखील कॉल करून तुम्ही माहिती जी आहे तर ते विचारू शकतात। बघा, आता नेमका एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे समजून घ्या। बघा, तुमचं जी काही निवड प्रक्रिया असणार आहे, लक्षात घ्या, निवड जर तुमची व्हायची असेल तर त्या निवडीचे 2 टप्पे आहेत मित्रांनो। एक तुमची काय होणार आहे, पहिली लेखी परीक्षा होणार आहे, कारण की जबरदस्त फॉर्म येतात त्याच्यासाठी, क्रेज चांगला आहे। आणि दुसऱ्या याच्यावर आहे ना तुमची टेस्ट होते, त्याला स्किल टेस्ट म्हणा, म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट जे आहे तर ते होते। लेखी परीक्षेविषयी आपण माहिती पाहिजे, कारण की ती महत्वाची आपल्याला, ती पास झालं तर पुढे जाता येईल। चला, हे पहिला टप्पा कळाला। मग चालकसाठी लक्षात घ्या 100 गुणांची परीक्षा होते, 100 गुणांची, 100 गुण। मागच्या वेळी ही कशी झाली होती, ऑफलाईन पद्धतीने, यावेळी मात्र ती ऑनलाईनही होऊ शकते, TCS वगैरे मार्फत, ती शक्यता दाट आहे। मग याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, या 100 गुणांची जी परीक्षा होत असते याच्यामध्ये जे कोणी ओपन कॅटेगरीची मुलं असतात ना त्यांना किमान 35+ गुण मिळवावे लागतात, तर त्यांच्या पुढच्या स्टेपला निवड होते। त्याच्यानंतर जे काही कॅटेगरीमध्ये असतात ना, म्हणजे कॅटेगरी म्हणजे कोणती, OBC, SC, ST, NT, VJ, त्याच्यानंतर ACBC, त्याच्यानंतर EWS, या सगळ्यांना फक्त 30 गुण पाडावे लागतात। 30+ गुण पुढे पाडले तर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी जे आहेत तर ते क्वालिफाय होत असतात। समजा हे 30 पण नाही पडले, मुलांना लयच कमी पडले, तरी ती अट जी आहे तर ती शिथिल करण्याचा अधिकार एसटी महामंडळाकडे असतो, तो काही इश्यू येत नाही। ओके, आता याच्यासाठी बघा, पहिली स्टेप झाली, तुम्ही पास झाले। दुसऱ्या स्टेप्सला तुम्हाला कशाला बोललं जातं, बघा, 25 गुणांची तुमची वाहन चालन चाचणी होते, म्हणजे हे 100 गुणचं झालं। पुढची जी टेस्ट होते तुमची 25 गुणांची होते, त्याच्या म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होत असते। ड्रायव्हिंग टेस्ट कुठं, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी येथील संगणकीकृत वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल। उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण जे आहे तर ते आवश्यक तुम्हाला असणार आहे। इथं 50%पेक्षा जास्त गुण तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर अंतिम निवड तुमची कशा पद्धतीने केली जाणार आहे, अंतिम निवड ज्याला म्हणतात फायनल सिलेक्शन, म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरती खाकी कधी दिसेल, एसटीची खाकी, तर त्याच्यासाठी जी तुमची लेखी परीक्षा घेतलेली आहे ना, लेखी परीक्षा, तिचे गुण घेतले जातील, पण त्या गुणला फक्त 40% वेटेज दिलं जाणार आहे। जी तुमची पुढची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे ना, तिला 60% वेटेज दिले जाणार आहे। आता हा थोडासा कार्यक्रम वेगळा आहे, हा मी कधीतरी व्हिडिओमध्ये समजून सांगेल। तर अशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्याही पद्धतीची मुलाखत जी आहे तर ती होणार नाही, हे लक्षात घ्या, कोणत्याही पद्धतीची मुलाखत इथं होणार आहे। बघा, सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे लेखी परीक्षेचा, लक्षात घ्या, 50 प्रश्न असतील, म्हणजे मला कळालं 50 प्रश्न, आणि वरती मी तुम्हाला काय म्हणत होतो 100 गुण, म्हणजे काय की एक जो प्रश्न आहे तुमचा तर तो किती गुणांना आहे, 2 गुणांना आहे। कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नसेल मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग नव्हती, मागच्या वेळी पण नव्हती, शक्यतोवर सरळ सेवेला नसते, तर मोस्ट प्रोबेबली ही नसतेच। प्रत्येक प्रश्नाला
4 पर्याय दिलेले होते, 4 पर्याय येतात, पण लक्षात घ्या जर ही परीक्षा IBPS ने घेतली, IBPS या संस्थेने घेतली तर तुम्हाला 5 पर्याय बघायला मिळू शकतात, कारण की त्यांची परीक्षा ही 5 पर्यायांची जी आहे तर ती होत असते. वेळ तुम्हाला 1 तास 30 मिनिटे, म्हणजे काय वेळ तुम्हाला किती मिळालेला होता इथंच लिहून घ्या, 90 मिनिटे. 90 मिनिटे तुम्हाला वेळ मिळाली होता बघा. 50 प्रश्न होते 100 गुणांसाठी, 1 प्रश्न 2 गुणांसाठी, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती, 4 पर्याय होते आणि वेळ दिलेला होता तुम्हाला 90 मिनिटं. कोणते कोणते विषय होते ते आपण समजून घेऊया. बघा, मराठी हा विषय होता ज्याच्यावर 25 गुण होते, इंग्रजी विषयावर 25 गुण होते, सामान्य ज्ञानावर 25 गुण होते, अंकगणितावर 25 गुण होते, तर असे हे 100 गुण 1.5 तासांचा एवढा वेळ मिळालेला होता. सोबत तुम्हाला याच्यात प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा सामान्य राहील. सामान्य म्हणजे किती सामान्य राहील, तो 10वी लेवलचा असेल फक्त, कारण की ही भरती 10वी लेवलवर केली जाते, म्हणून 10वी लेवलचे परीक्षेचे प्रश्न असतील, जास्त काही अवघड परीक्षेचे प्रश्न नसतील. सोबतच याच्यात काही प्रश्न येतील जसं की वाहतूक चिन्हे, वाहतुकीचे नियम, सुरक्षित वाहतूक, वाहतूक नियम, या सगळ्या गोष्टींचा इथं तुम्हाला समावेश जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे. इव्हन दो सामान्य ज्ञानामध्ये बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने हा परीक्षा पॅटर्न असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, एसटी महामंडळासाठी पात्रता काय लागते, फॉर्म कोणाला भरता येईल याच्या संबंधीचा डिटेल व्हिडिओ आहे. त्यासोबतच ड्रायव्हरला तर बॅच बिलला कंपल्सरी आहे, तर तो कशा पद्धतीने काढावा तर त्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. नुकतंच महिलांसाठी लक्षात घ्या, पदवीधर महिलांसाठी धर्मदाय आयुक्तामध्ये एक चांगली भरती आलेली आहे, महिलांसाठी सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे. आणि तुम्ही देखील सरळ सेवा आणि कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल त्याच्यासाठी युट्यूबवर आपलं एक फ्रीचं सेशन आपण सुरू केलेलं आहे, वोकॅब बूस्टर सिरीज. बाळासाहेब बोडके सर सध्या घेत आहेत इंग्लिशची, धर्मदाय आयुक्त, तलाठी, इतर सरळ सेवा, म्हणजे इव्हन तो एसटी महामंडळासाठी पण तुम्हाला ही भरती ही जे लेक्चर आहे तर ते खूप कामात येणार आहे. त्यासोबतच आगामी काळात तलाठीची खूप मोठी जाहिरात जी आहे तर ते येणार आहे, त्याच्यासाठी खूप सारे उमेदवार तयारी करतात. तुमच्या परिवारात किंवा तुम्ही देखील तयारी करत असाल तर त्याच्यासाठी जे 5700 प्रश्नसंचांचं एक पुस्तक आणलेलं आहे, या पुस्तकातून जर तुम्ही अभ्यास केला, इव्हन तो फक्त तलाठी नाही तर आगामी काळात येणार आहे ज्या काही सरळ सेवा परीक्षा असतील त्यांच्यामध्ये देखील तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आजच तुम्ही तुमच्या नजीकच्या बुक स्टोर मधून किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून हे मागवू शकतात. इथे नंबर्स दिलेले आहेत, त्यांना देखील कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकतात. आगामी काळात अशाच पद्धतीने एसटी महामंडळाशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.